ओम शांती. आज 30/3/2025 ची अव्यक्त महावाक्य आहे. बाबा आज विशेष आपल्याला सांगतात की आता तुमच्या चाल आणि चलनद्वारा ब्रह्माबाप समान बनून तुम्ही अव्यक्त रूप धारण करा आणि साक्षात्कार मूर्त बना. आज बाबा म्हणतात की माझ्या लाडक्या मुलांनो, तुमचं भाग्य किती श्रेष्ठ आहे, तुम्ही किती भाग्यवान आहात याची तुम्हाला स्मृती आहे का? कारण स्वयं भाग्यविधाता बाबाने सर्व मुलांचं भाग्य कल्पकल्पाचं भाग्य बनवलेलं आहे. बाबा विचारतात की किती पर्सेंटेजमध्ये तुम्हाला ह्या भाग्याची स्मृती राहते. बाबा तर मुलांचं भाग्य बघून बाबा गीत गात आहेत, वा भाग्यवान माझे मुलं भाग्य. तर जर बाबांना आपल्या मुलांच्या भाग्यावर इतका नशा आहे, इतकी खुशी आहे, तर बाबा विचारतात तुम्हाला तुमच्या भाग्यावरती इतकी खुशी आहे का? किंवा तुम्हाला त्या भाग्याचा इतका नशा आहे का? बाबा म्हणतात की जर बाबाने आपल्या मुलांचं भाग्य इतकं श्रेष्ठ आणि इतकं उंच बनवलेलं आहे की एका संबंधांमधून 3 भाग्याची प्राप्ती झालेली आहे. पहिला संबंध आहे बाप, टीचर आणि सद्गुरू. बापाच्या संबंधामधून आपल्याला ही प्राप्ती आहे की बालक सो मालिक, म्हणजे सर्व भाग्याचा जो खजाना आहे, ह्या खजान्याची चावी आपल्याकडे बाबांनी दिलेली आहे. बाबा म्हणतात की शिक्षकाच्या रूपाने आपल्याला बाबांनी अनेक शिक्षापासून सुधरवलेलं आहे, आपल्याला संवरलेलं आहे. त्या भाग्याची स्मृती तुम्हाला बुद्धीत राहते का? आणि सद्गुरू बनून बाबांनी आपल्याला मुक्ती आणि जीवनमुक्तीचा वरसा देण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. बाबा म्हणतात ह्या श्रेष्ठ प्राप्तीचे अधिकारी तुम्ही किती जन्मासाठी राहता? तर जन्मासाठी आपल्याला हा अधिकार बाबांनी दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बाबांचे वर्षेचे अधिकारी आहात आणि भविष्यामध्ये डबल राज्य अधिकारी आहात. कारण तिथे पवित्रताचा ताज हा धारण करून तुम्ही विश्व महाराजन आणि विश्व महाराणी बनणार आहात. तर ह्या बाबा सांगतात तुम्हाला स्वराज्य अधिकारी विश्व अधिकारी बनण्याचा नशा किंवा तुम्हाला खुशी ती राहते का? हे बाबा आपल्याला बार बार विचारत आहे. बाबा सांगतात त्या ठिकाणी जी तुमची प्राप्ती आहे, ती प्राप्ती तुमची निर्विघ्न असणार आहे, अटल आहे, अखंड आहे. आणि ह्या राजाईचा तुम्हाला कितपत निश्चय आहे, म्हणजे किती पर्सेंटेजमध्ये आपण हे राज्य निर्विघ्नपणे करतो याचा तुम्हाला नशा असला पाहिजे. पुढे बाबा आपल्याला विचारतात की आता प्रकृती आणि प्रकोप ह्या दोन्ही गोष्टी आवाज देत आहे, बाबांनाही इशारा देत आहे आणि आपली पुढे जी ॲडव्हान्स पार्टी आहे त्या ॲडव्हान्स पार्टीलाही इशारा करत आहे. तर आज बाबांनी मुरलीमध्ये आपल्या ज्या यज्ञाचे विशेष फाउंडर म्हणूया, निमित्त म्हणूया, असे ते जे 3 रत्न आहे, ह्या 3 रत्नांचं विशेष नाव बाबांनी आज मुरलीमध्ये घेतलेलं आहे. ते 3 रत्न कोणते? तर आदरणीय निर्वेर भाई, आदरणीय रमेश भाई आणि मृत्युंजय भाई, ब्रुजमोहन भाई. बाबा विचारत आहे त्यांना की जी विनाशाची डेट आहे, अंतिम समयाची डेट आहे, ती फिक्स कधी करणार आहे? बाबाने एक्झाम्पलमध्ये विचारलेलं आहे की जसं कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर त्या कार्यक्रमाची जर तारीख फिक्स केली
तर तारीख अनुसार कार्यक्रमाचा प्लॅन करता येतो आणि कार्यक्रम छान होतो. तसं बाबांनी आज आपल्याला विचारलंय की ब्रह्मा बाप समान बनून तुम्हाला अंतिम समयाची तयारी करायची आहे, तर त्याची डेट तुम्ही फिक्स करू शकता का? बाबा पुढे विचारतात, अगदी जास्त नाही तर कमीत कमी 108 मणी हे विजय माळेमध्ये येतील याची तर तुम्ही तयारी करू शकता का? म्हणजे बाबांची आपल्या सर्वांच्या प्रती अपेक्षा आहे की आपण 108 मणी असे तयार झालो पाहिजे की जे कुठल्याही विषयामध्ये नापास नसले पाहिजे. सर्व विषयांमध्ये बाबा सांगतात पास विथ ऑनर. आणि बाबा आपल्याकडनं ही अपेक्षा ठेवतात की बाबांना प्रत्यक्ष करण्यासाठी तुम्हीच मुलं आहात, परंतु बाबा म्हणतात की तुम्ही तुमच्या चलन आणि चेहऱ्याद्वारे बाप समान बनून आता तुम्ही साक्षात मूर्त बना. म्हणजे तुमच्या प्रत्येक भक्तांना तुमच्याकडनं परमात्मा श्री बाबांचा साक्षात्कार झाला पाहिजे. कारण आपलं जीवनच बाबा आहे. आपल्या प्रत्येक कर्मामध्ये ज्यावेळेस बाबा दिसतील, म्हणजे बाबांचे गुण दिसतील, बाबांचे कर्म दिसतील, कर्तव्य दिसतील, त्यावेळेस आपले भक्त देखील हे सिद्ध करतील की या ठिकाणी भगवान म्हणजे भाग्यविधाता हे भाग्य देत आहे. पुढे बाबा डबल फॉरेनर्सला विचारतात की आपल्याला आपल्या स्वतःचा किती नशा आहे. बाबा डबल विदेशी आहे. म्हणजे बाबा साकार दुनियामधून बाबा परलोकामध्ये राहतात. तर मुलांना बाबा विचारतात की बाप डबल विदेशी आहे की मुलं डबल विदेशी आहे. तर खरोखर जर पाहिलं तर बाबा डबल विदेशी आहे. तर दुसरं बाबा सांगतात की या ठिकाणी सेवेचा टर्न पंजाबवाल्यांचा आहे. सेवा करणं म्हणजे मेवा प्राप्त करणं, जन्मजन्माचं भाग्य प्राप्त करणं म्हणजे सेवा करणं आहे. आणि जी मधुबनमध्ये बाबा विचारतात की जे सेवेचा टर्न लावलेला आहे, ग्रुप केलेले आहे, ह्या ग्रुपमधून अनेक जण आपलं भाग्य बनवत आहे. पुढे बाबांच्या समोर एक महिला प्रभाग बसलेला आहे. तर बाबा महिलांना देखील खूप प्रोत्साहन देत आहे, खूप पुढे जाण्यासाठी. बाबा म्हणतात की एक महिला म्हणजे एक स्त्री ही सर्व विश्वाचा उद्धार करू शकते, एवढी तिच्यामध्ये ताकद आहे. बाबांनी पुढे जी ग्रामविकास प्रभाग आहे त्या ग्रामविकास प्रभागालाही बाबांनी खूप छान वरदान दिलेलं आहे की जैविक शेती, योगिक शेती करून अनेकांना रोगमुक्त बनू शकता, म्हणजे आजारापासून मुक्त करू शकता. बाबांनी ग्रामविकास प्रभागाअंतर्गत मुलांना हे प्रेरणा दिलेली आहे की ह्या प्रभागाअंतर्गत आपला जो भारत आहे हा स्वर्णिम भारत बनणार आहे. आणि स्वर्णिम भारत बनण्याचा जो आधार आहे तर व्यसनमुक्त भारत, स्वच्छ भारत, शुद्ध भारत हे बनवण्याची ताकद मुलांमध्ये आहे. बाबा म्हणतात की फक्त निमंत्रण नाही तर तुम्ही मोठे मोठे मॅगझिन सुद्धा छापू शकता, निमंत्रण कार्ड सुद्धा छापू शकता आणि तुम्ही इतरांपर्यंत पोहोचू शकता. पुढे बाबा सांगतात की मुलांना पुरुषार्थ तर तुम्ही करत आहात, पण बाबा पुरुषार्थामध्ये तीव्र पुरुषार्थी मुलांना आज आठवण करत आहे. तर तीव्र पुरुषार्थ कशामध्ये? तर बाबांनी सांगितले की दुनियामध्ये दुःख आणि अशांती ही खूप तीव्र गतीने वाढत आहे आणि अशा दुःख अशांतीला समाप्त करण्यासाठी तुमचा तीव्र पुरुषार्थ असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही सर्व विश्वाच्या आत्म्यासमोर इष्टदेव आणि इष्टदेवीच्या रूपामध्ये आहात. तुमच्याकडे बघून प्रत्येक भक्त ही कामना व्यक्त करत आहे की हे इष्टदेव आणि इष्टदेवी आम्हाला दुःखापासून मुक्त करा, आम्हाला अशांतीपासून सोडवा, आम्हाला आजारापासून मुक्त करा. म्हणजे ह्या सर्व मनुष्यात्म्यांची मनोकामना, शारीरिक दुर्बलता ही नष्ट करण्याचं जे काम आहे
ते बाबा आपल्या सर्वांना सांगत आहे. पुढे बाबा आपल्याला विचारतात की तुमच्याकडे 2 शक्ती खूप पॉवरफुल आहे. एक आहे नम्रता आणि दुसरी आहे पॉवरफुल शक्ती. पण ह्या दोन्ही गोष्टींचा जोपर्यंत तुमच्याकडे समन्वय नाहीये, म्हणजे बॅलन्स नाहीये, तोपर्यंत तुम्ही यथार्थ सेवा करू शकत नाही. सेवा ही आपल्याला सुख देते, सेवा ही आपल्याला शक्ती देते, सेवा ही आपल्याला दुवा देते, सेवा ही आपल्याला आशीर्वाद मिळवून देते. परंतु सेवा करण्याबरोबर आपल्यामध्ये नम्रता असावी, सभ्यता असावी. सेवा करता करता आपल्याकडे दिव्यता असावी. सेवेमध्ये कोणतंही फळ प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे शक्तीची पण गरज आहे. पण शक्ती आपल्याकडे तेव्हाच येऊ शकते जेव्हा आपल्या बुद्धीचा योग निरंतर बाबांकडे असू शकतो. पुढे बाबा सांगतात की सेवा करण्याबरोबर तुमच्यामध्ये मधुरता आणि सत्यता हे 2 गुण असणं खूप गरजेचे आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही बाबांचं सत्य ज्ञान देता किंवा सत्य ज्ञान द्यायला जाता, तर त्या ज्ञानामध्ये तुमच्या भाषेत मधुरता असणं, गोडवा असणं गरजेचं आहे. कारण बाबा एक्झाम्पलमध्ये सांगतात, उदाहरण देतात बाबा, की एखादा पपेट शो केला जातो, तर त्या पपेट शोमध्ये त्या ठिकाणी काय असतं, तर खूप मधुरवाणी असते आणि त्या मधुरवाणीमधून कधी कधी न समजणारा सुद्धा बुद्धी समजून जाते. तसं बाबा सांगतात की बाबा सत्य आहे, बाबा एक अथॉरिटी आहे, बाबा एक पॉवर आहे. परंतु हे बाबांचं ज्ञान दुनियापर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे ह्या गुणांची गरज आहे. आणि जर यामध्ये बाबा सांगतात तुम्ही अनुभवी बनलात, तर तुम्ही इतरांसमोर साक्षात्कार मूर्त बनू शकता. पुढे बाबा सांगतात की जो अशी वेळ येणार आहे की त्या वेळेमध्ये तुम्हाला कोणतंही साधन मिळणार नाही, तरी देखील तुम्हाला साधन न पाहता प्रत्येक ठिकाणी तुमची साधना जर खूप पॉवरफुल असेल, साधना शक्तिशाली असेल, तर तुम्हाला कोणत्याही वेळेत कोणतेही साधन हे विघ्न टाकू शकणार नाही. पुढे बाबा आपल्याला सांगतात की सत्यता आणि सभ्यता हे कल्चर आपल्याला धारण करायचं आहे. परंतु सत्यता आणि सभ्यतेमध्ये काम करत असताना भावंतात कधी कधी क्रोध येतो, कधी कधी लोभ येतो, कधी कधी मोह येतो, हे विकार येतात. परंतु आज बाबांनी याच्यामध्ये सांगितलं की क्रोध हे विकार नाही आहे, परंतु क्रोध एक शस्त्र आहे. आणि जर हे शस्त्र जर ज्ञानी आत्म्यांकडे आलं तर त्याला महाशत्रू म्हटलं जातं. कारण क्रोध म्हणजे अग्नी आहे आणि अग्नीला शांत करणारं पाणी असतं. मग तसं क्रोधाला शांत करणारं शांतीची शक्ती असते. जर आपण समयानुसार, वेळेनुसार आपल्या स्वतःला क्रोधमुक्त बनवण्याऐवजी शांतीच्या स्वधर्मामध्ये टिकून आपण कोणतंही काम केलं किंवा कोणतंही कर्म केलं, तर निश्चितपणाने आपला हा जो गुण आहे तो प्रत्यक्ष होऊ शकतो आणि बाबांची मुलं साक्षात्कार मूर्त सुद्धा बनू शकतात. ओम शांती.